नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारतर्फे सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना 100% अनुदानावर शेती घेऊन दिली जाते. म्हणजे ज्या मजुराकडे शेती नाही अशा शेतकऱ्यासाठी तुम्हाला 100% अनुदानावर शेती विकत घेऊन दिली जाते. तर वाशिम जिल्ह्यातील अनेक भूमिहीनांना शेतजमीन मिळाली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांचे उत्पादने साधन वाढवावे व त्याच्या राहणीमानात बदल व्हावा, तसेच त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजुरांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. तर या योजनेअंतर्गत 4 एकर जिरायत शेतजमीन खरेदीकरिता प्रति एकर 5 लाख रुपये व 2 एकर बागायत जमिनीकरिता प्रति एकरला 8 लाख रुपये कमाल मर्यादा आहे. तर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिरायत जमीन 100% अनुदान स्वरूपात देण्यात येते. तर वाशिम जिल्ह्यात या योजनेकरिता ज्या शेतकऱ्यांना शेती विकायची आहे अशा इच्छुक मालकांनी तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज समाज कल्याण आयुक्त कार्यालयाकडे सादर करता येतात. तर अर्ज कोठे करायचा ते बघू. या योजनेसाठी तुम्हाला या योजनेच्या लाभासाठी वाशिम जिल्ह्याच्या सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कार्यालयात संपर्क साधून परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज सादर करावा लागतो. तर या योजनेचे निकष काय आहेत ते बघू. या योजनेसाठी अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा. वयमर्यादा 18 ते 60 वर्ष इतकी वयाची अट आहे. तर भूमिहीन शेतमजूर असल्यास त्यामध्ये स्त्रिया किंवा विधवा स्त्रिया व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रलंबित कायद्याअंतर्गत अनुसूचित जातीतील अत्याचारग्रस्त यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तर भूमिहीनांना किती शेती मिळेल ते बघू. 2 ओलिताखालील किंवा 4 एकर करार भनीन या योजनेतून मिळते. त्यासाठी 100% अनुदान उपलब्ध करण्यात आले आहे. तर ही काय योजना आहे ते बघू. राज्यात राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून भूमिहीन शेतमजुरांसाठी राज्य सरकारने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आहे. तर या योजनेचा पात्र आणि गरजूंनी लाभ घ्यावा. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.